ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ವರುಣನ ಆಗಮನದಿಂದಾಗಿ ಸಾಂಬ್ರಾ ಕುಸ್ತಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿಯನ್ನ ಮುಂದೂಡಲಾಗಿದ್ದು, ಈ ಬಗ್ಗೆ ಕುಸ್ತಿ ಪ್ರೇಮಿಗಳು ಹಾಗೂ ಕುಸ್ತಿ ಪಟುಗಳು ಗಮನ ಹರಿಸುವಂತೆ ಕುಸ್ತಿ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಕುಸ್ತಿ ಸಮಿತಿ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಮುಂದಿನ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ತಿಳಿಯಲಿದೆ ಎಂದು ಕುಸ್ತಿ संघटक मुखंड यल्लप्पा हर्जी ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. तब्बल 18 वर्षानंतर सांब्रा येथे महालक्ष्मी यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या यात्रेच्या निमित्तानं मंगळवार दिनांक 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात्रा सुरू झाल्यापासून सतत वरणराजाचं आगमन झाल्यामुळे मैदान आणि आखाडा पाण्याने भरून गेलेला आहे. त्या ठिकाणी चिखल निर्माण झालं. त्यामुळे नाईलाजास्तव आमची इच्छा नसतानाही मैदान रद्द करून हे मैदान पुढे ढकलण्यात आलेलं आहे. लवकरच याची तारीख घोषित करणार आहे. या मैदानासाठी आंतरराष्ट्रीय पैलवान टॅडो तसेच विकी चहर, माऊली कोकाटे, किरण भगत, कार्तिक काटे आदी नामवंत पैलवानांना निमंत्रण देण्यात आलं होतं. ते सर्व पैलवान दाखल होणार होते, पण पावसाच्या अडथळ्यामुळे हे मैदान पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि लवकरच या मैदानाची आम्ही तारीख घोषित करणार आणि हे मैदान पार पडणार हे निश्चित आहे. कुस्ती कमिटी व ग्रामस्थांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लवकरच याची तारीख कळवू. याची कुस्ती शौकीन, वस्ताद आणि पैलवान मंडळींनी नोंद घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. ಜೊತೆಗೆ ಸಾಂಬ್ರಾ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿ ಯಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ದ ಭಕ್ತರಿಗೆ ಯಲ್ಲಪ್ಪ ಹರ್ಜಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.